चोपडा तालुक्यातील एका गावातील तरुणीवर गफूर गबू तडवी याने जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्याच घरात जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले व त्यानंतर काही तरुणांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी 4 जणांविरोधात अडावत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील एका गावात पीडित तरुणी एकटी राहत असताना संशयित गफूर गबू तडवी याने दिनांक 3 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास पीडितेच्या घरात शिरला. त्याने पीडितेला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला यावल तालुक्यातील एका गावात बोलून घेतले. त्या ठिकाणी सरकारी दवाखान्याचे बांधकाम होते. अशा निर्जळ स्थळी बोलून घेऊन त्याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला आणि तरुणीला एकटीला सोडून तो तेथून पसार झाला. दिनांक 4 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास तरुणी एकटी असल्याचे दिसत असल्याने दारूच्या नशेत असलेले प्रतीक राजेंद्र कोळी, पंकज बुधा कुंभार व अमोल शत्रुघ्न कोळी अशा तिघांनीही दारूच्या नशेत या तरुणीचे अगोदर सहानुभूती दाखवली. मात्र त्यानंतरही त्या तिघांनी देखील तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. 4 जानेवारीच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अडावत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. चौघांना अटक करण्यात आलेली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहेत. रोजी आळत पोस्ट आहे तेथील एक पीडितेने पोस्टला येऊन फिर्याद दिली की तिच्यासोबत असं सामूहिक अत्याचाराचे प्रकार झालेला आहे. त्या अनुषंगाने आदरणीय श्री डॉक्टर कुणाल सोमने सर यांना ही देखील माहिती मिळाली. त्यांनी शहानिशा करून आम्ही स्वतः घटनेची दखल घेऊन गुन्हा दाखल केला. रजिस्टर दाखल करून त्याची जी हकीकत होती त्यानुसार 4 आरोपी एकूण मिळून आलेले होते. त्यापैकी एक आरोपी आम्ही लागलेच गुन्हा दाखल झाल्यावर लागलेच त्याला अटक करण्यात आलेली होती. गफूर तडवी म्हणून जो मुख्य आरोपी होता, जो त्याने पीडितेच्या गावाचा असून त्याने पीडितेशी जवळीक करून तिचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावरती अत्याचार केला होता आणि त्या अनुषंगाने त्याला पीडितेला त्याने तिच्या गावाहून तिला केंगाव येथे भेटण्यासाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी त्याने तिला एकटी सोडून तिथून तो फरार झाला. आणि त्यानंतर केंगाव येथील 3 मुलांनी, त्याच्यात एक अमोल तायडे म्हणून आहे, त्याच्यानंतर पंकज कुंभार आणि प्रतीक कोळी म्हणून असे 3 मुलांनी एका दारूच्या नशेत एकटी मुलगी पीडितेला पाहून तिने परत त्याच्यावरती रात्रभर तिच्यावरती एक अत्याचार केलेला आहे. पीडितेने ज्यावेळेस फिर्याद दिली त्यावेळेस ती अनोळखी म्हणूनच होती आणि पीडित त्यांना ओळखत नव्हती. त्या अनुषंगाने हा तपास थोडा आरोपीचा तपास करणं किंवा त्याचं शोध घेणं खूप जिकरीचं काम होतं. परंतु सुद्धा याच्यामध्ये माननीय एस.पी.सो आणि ॲडिशनल एस.पी.सो असतील, चोपडे सर असतील आणि जी.पी.ओ सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस शाखेचे आदरणीय नजर पाटील सर यांच्या मदतीने सगळे संपूर्ण टीमने चांगलं सहकार्य केल्याने आम्हाला ते आरोपी 2 सुरतून होते आणि 1 शिर्डीला असे 3 आरोपी घटना झाल्यापासून फरार होते आणि त्याची माहिती देऊन त्यांना संपर्क करून त्या पद्धतीने 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. असे एकूण सदर गुन्ह्यामध्ये 4 आरोपी अटक करण्यात आलेली आहे. परिसरात देखील शांतता आहे, असं कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही.